तर मनपा निवडणुकीचं बिगुल वाजताच पक्ष सरसावलेत। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीत बैठक सुरू झाली। नाना काटे सुनील गव्हाणेंची बैठकीत चर्चा। काका पुतण्या एकत्र येण्याची शक्यता यामुळे वर्तवली जाते। जय महाराष्ट्रला सूत्रांनी या बैठकी संदर्भातली माहिती दिली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीत ही बैठक होत आहे। जय महाराष्ट्रला सूत्रांची ही माहिती। नाना काटे सुनील गव्हाणेंची बैठकीत चर्चा सुरू आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात हे वेगळं चित्र पाहायला मिळतं का? काका पुतण्या निवडणुकी निमित्त एकत्र येतात का? याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे की पुण्याची निवडणूक ही भाजप शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी होईल आणि त्यानंतर ही बैठक, त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची ही बैठक। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अविनाश सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। अविनाश, काय अधिक माहिती येते या बैठकी संदर्भात? काका पुतण्या एकत्र येणार का? हो, नक्कीच। पिंपरी चिंचवड हे उद्योगनगरी असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष जे आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये असतं। काल निवडणूक आयोगाने ज्या वेळेस आचारसंहिता लावली आहे त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी यांची एक मीटिंग झाली आणि त्यामध्ये दोघंही या निवडणुकीमध्ये एकत्र जाण्याचं त्यांनी आहे। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर शहरामध्ये जे आहे राजकीय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। आजही राष्ट्रवादीचे दोन्ही नेते जे आहेत बैठकीसाठी शहराच्या बाहेर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि पुण्यामध्ये आज अजितदादा असल्यामुळे त्यांची भेट देखील राष्ट्रवादीचे नेते घेणार आहे। परंतु आता ह्या बीजेपी आणि राष्ट्रवादी आमने सामने असणार आहे। काल मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर मात्र दोन्ही राष्ट्रवादीचे ते ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर जे आहे राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल, भाजपने देखील आपली कंबर कसल्याचं आपल्याला माहिती आहे। आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी जे आहे ते आता अजितदादा पवार राष्ट्रवादी आहे ते शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपलं स्वस्त वाढवायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जी अविनाश, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। मनपा निवडणुकीचं बिगुल वाजताच पक्ष सरसावलेत। सुनील आणि आम्ही एकत्र बसलो असता जस्ट चर्चा आली की ज्या पद्धतीने वरिष्ठांनी आमच्याशी चर्चा करून ग्राउंड लेवलला म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपापसात तुम्ही चर्चा करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला आपल्यातली मतविभागणी होणार नाही, आपण एकत्र लढूया। त्या पद्धतीने आमची चर्चा झाली होती। शशिकांत शिंदे साहेबांनी शहराच्या निवडणुकीसाठी एक कोर कमिटी जाहीर केली आणि मागच्याच आठवड्यात आमची कोर कमिटीची एक बैठक झाली। त्यामध्ये सुद्धा सगळ्यांचं असं मत होतं की मतविभाजनाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला व्हायला नको आणि म्हणून जर हे मतविभाजन टाळायचं असेल तर समविचारी पक्ष असतील किंवा बाकीचे इतर पक्ष असतील भाजप सोडून या सगळ्या पक्षांशी चर्चा करायला काय हरकत आहे।